अबे विल्या, हा दादा. अबे ते वहिनी कुठे गेली बे तावा तावात बॅग घेऊन? ते गेली दादा माहेरी. माहेरी? काहून काही झालं का तुमच्यात? हो दादा. ते म्हणते का तुमच्या मायले वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडा म्हणते. तुमच्या मायले घराबाहेर काढा म्हणते. स्वतःचे कपडे स्वतःच होते दादा महिमा. घरामध्ये शिळ पातळ अन्न खाते, काहून तर फेकून नाही द्यावं लागा म्हणून. आपली एक लहानशी खाट घेऊन दादा घराच्या कोणत्यात राहील आणि पूर्ण घर आमच्यासाठी सोडून दिलं. बहुत काही सहन करते दादा महिमा, पण एका शब्दानं कधी म्हणत नाही. काहून तर पोरानं सुनेले काही म्हणलं आणि सून सोडून गेली तर बहुत काही सहन करते. आणि हेच दादा तिच्या भावानं तिच्या मायले घराबाहेर काढलं तर म्हणते आपण आपल्या आईले घरी आणू म्हणते, आपल्या घरी आणू म्हणते. म्हणजे दादा हिची माय माय होय आणि मै माय माय नव्हे का? अबे तू टेन्शन घेऊ नको, आपण वहिनीला आणू. नाही दादा, एक नवरा म्हणून आणि एक पोरग म्हणून आज हरलो दादा मी. हरलो दादा, हरलो. आपल्या देशातल्या प्रत्येक मुलींनी आपल्या सासूला आईप्रमाणे जर वागवलं तर वृद्धाश्रमाची गरजच पडणार नाही असं मला वाटते.